रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणजेच उद्या 7 डिसेंबरला आहे. तर बघा, आपल्याला एक उपाय करायचा आहे. बऱ्याच ताईदादांचा उपवास देखील संकष्ट चतुर्थीला असतो. मात्र उपवास असो किंवा नसो, तुम्ही हा उपाय करू शकता. आता उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, तुम्हाला शत्रू त्रास देत असेल, तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, मिस्टरांचं प्रमोशन होत नसेल, कुठलं काम रखडलेलं असेल, कर्ज खूप झालंय, प्रयत्न करताय पण फिटत नाहीये, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय कधी करायचा आहे तर उपाय तुम्ही सकाळीच करू शकता. अर्थात तुम्हाला सकाळीच करायचा आहे. 11-12 नाही म्हणणार मी, 11-11:30 तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्याआधी तुम्हाला सांगेन की हे बघा, हा उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते, त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने का होईना ओम गण गणपते नमः असं म्हणत 21 वेळा अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून जागेवरती ठेवायची आहे. मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घरामध्ये अर्थात दिवा देवघरामध्ये आधी लावलेला असेल, त्याबरोबर तुम्हाला तुपाचा दिवा लावून आरती देखील करायची आहे. जमलं तर कापसाचं वस्त्र जाणवं तुम्ही गणपती बाप्पांना घालायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जास्वंदीच्या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे. बघा, जास्वंदीच्या झाडाला पांढरी देखील फुलं येतात, मात्र ज्या झाडाला पांढरी फुलं येतात त्या झाडाचं नाही, तर ज्या झाडाला लाल जास्वंदीचं फूल येतं त्याच झाडाचं तुम्हाला पान हे तोडून आणायचं आहे. ते पान तोडून आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे. पान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि बघा, त्यानंतर तुम्हाला कुंकू हे पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे अर्थात कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि जे पान आहे त्या पाण्याच्या वरच्या टोकावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. आता हे कशाने काढावं तर तुम्ही जेव्हा जास्वंदाचं पान तोडाल तेव्हाच तुम्हाला जास्वंदाच्या झाडाची एक छोटीशी काडी देखील तोडून आणायची आहे आणि त्या काडीच्या साहाय्यानेच तुम्हाला स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. गंधामध्ये ती काडी बुडवून त्यांनी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि इच्छा लिहिल्यानंतर परत तुम्हाला खाली एक स्वस्तिक काढायचं आहे. आता बघा, इच्छा अशीच लिहा म्हणजे जे देठ आहे ना ते देवाकडे झालं पाहिजे. तर पहिलं देठाच्या तिथे वरती एक तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्ये तुमची इच्छा जी आहे ते अगदी 2 ते 3 शब्दामध्ये लिहायची आहे. शत्रूच्या त्रासापासून मुक्तता, त्याचबरोबर पतीचं प्रमोशन, धनलाभ, जे काही तुमची इच्छा असेल ती 2-3 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे आणि नंतर परत एक खाली स्वस्तिक काढायचं आहे. आलं लक्षात? जास्वंदीचं पान घेतलं, देठ देवाकडे आहे अशा पद्धतीनं ते पान घ्यायचं आहे आणि वरती एक स्वस्तिक, मध्ये इच्छा, खाली परत एक स्वस्तिक. आता हे पान जे आहे ते तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. देवाकडे त्या पानाचं देठ झालं पाहिजे. आता हे असं पान ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती एक सुपारी ठेवायची आहे. आपल्या घरातली आधी पूजेमध्ये वापरली गेलेली सुपारी ठेवायची नाही. नवीन व्यवस्थित कुठे म्हणजे चिरलेली किंवा कीड लागलेली अशी सुपारी नाही. अगदी व्यवस्थित छानपैकी बघून सुपारी आणायची. जी पूजेमध्ये वापरतो ती सुपारी तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे. आता ही सुपारीच का तर गणपती बाप्पांना सुपारी अतिशय प्रिय आहे. आपण बघा, कित्येक पूजांमध्ये गणपती बाप्पा मांडायचे झाले तर सुपारी ठेवत असतो. तर त्या पानावरती आता तुम्ही इच्छा वगैरे लिहिली, ते पान तुम्ही प्लेटमध्ये ठेवलं, तांदूळ आहेत प्लेटमध्ये, त्यावरती पान आहे, त्यावरती तुम्हाला ती एक सुपारी ठेवायची आहे. आता त्या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि 21 दुर्वांची जुडी त्या सुपारीवरती देखील तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे. आता बघा, दिवसभर ही जी प्लेट आहे ही अशीच तुम्हाला तिथे देवाजवळच ठेवायची आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षम आम्हाला म्हणता येत नाही, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून तिथे बसून ते ऐकायचं आहे, स्मरण करायचं आहे आणि ओम गण गणपती नमः असं तर कुणालाही येईल असं मला वाटतं. त्यामुळे एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. ही सेवा झाल्यानंतर
ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती परत एकदा बाप्पांना सांगायची आहे. आपण इच्छा पानावरती लिहिलेली आहे तरीसुद्धा आपल्याला परत ती एकदा इच्छा बाप्पांना सांगायची आहे आणि मग नंतर दिवसभर तुम्हाला ते पान, ती प्लेट तिथेच ठेवायचं आहे. देवघरातला जो दिवा आहे तो दिवसभर तेवत राहिला पाहिजे, एवढं लक्ष ठेवा, एवढं त्यामध्ये तेल टाका आणि सायंकाळी 4 वाजता तुम्हाला ते पान जे आहे ते घ्यायचं आहे. आता प्लेटमध्ये ते तुम्ही तांदूळ ठेवले होते आणि त्यावरती जे पान ठेवलं होतं, तर बघा ते खालचे जे तांदूळ आहेत, अखंड तांदूळ, त्यातले 21 दाणे काढायचे आहेत, त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि ते पान जे आहे त्या पानावरती ज्या वस्तू आहेत, म्हणजे जसं की सुपारी झाली, त्यानंतर 21 दुर्वांची जुडी झाली, फूल झालं, हे संपूर्ण तुम्हाला ते पान जे आहे लाल दोऱ्याने बांधायचं आहे. त्या वस्तू त्या पानामध्ये बांधायच्या आहेत संपूर्ण. आणि हे जे पान आहे हे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. आता आमच्याकडे गणपती बाप्पाचं मंदिर नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या घराजवळ, शहरामध्ये, कॉलनीमध्ये गणपती बाप्पांचं मंदिर असतंच. गणपती बाप्पांचं नसेल, कुठल्याही देवाचं मंदिर असेल तर तिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते म्हणजे असतेच. तर तिथे तुम्ही जाऊ शकता. मंदिरामध्ये जाताना पूजेचं साहित्य नेलं तर अतिशय उत्तम. नाहीही काही न्यायला जमलं तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सोबत घेऊन जायचा. आता जाताना आपण ते पान घेऊन जाणार आहोत, तर लक्षात घ्या, जाताना वाटेत कुठेही थांबायचं नाही, मागे वळून बघायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. सरळ बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही साहित्य नेलं असेल पूजेचं, तर पूजा आधी करून घ्यायची. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि नंतर जे पान आहे ते गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला ते आपण जे पान बांधून नेलं होतं, ज्या वस्तू आपण त्या पानामध्ये बांधल्या होत्या, ते पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे. तिथे नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना परत एकदा तुमची इच्छा सांगायची आहे. मनोभावे मनापासनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला 5-10 मिनटं बसायचं आहे. जमलं तर तिथे परत तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राचा म्हणजेच ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला घरी परत यायचं आहे. आता घरी परत परत येत असताना वाटेत कुठेही शॉपिंगला वगैरे थांबत बसायचं नाही, कुणाच्या घरी देखील जायचं नाही, कुणाशी काही गप्पा टप्पा मारत बसायचं नाही. कारण आपण उपाय करण्यासाठी गेलो होतो, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बाप्पाकडे गेलो होतो, तर सरळ आपण आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर बघा, आता संध्याकाळी देखील आपण बाप्पांची आरती करत असतो, तर घरी आल्यावर तुम्हाला परत गणपती बाप्पांची एकदा आरती करायची आहे आणि तुम्हाला जमलंच तर 21 मोदकांचा नैवेद्य तुम्ही बाप्पाला अर्पण करा किंवा मग गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तर तो आपण सकाळी दाखवलाच असेल, पण जमलंच तर तुम्ही परत एकदा गणपती बाप्पांसाठी 21 मोदक बनवू शकलात तर आवर्जून बनवा आणि बाप्पांची आरती करा. असा अगदी साधा सोपा हा उपाय आहे, जो आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या इच्छा प्राप्तीसाठी करायचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, उपाय हा पूर्ण श्रद्धेने करावा.